माझी थोड्या थोड्या गोष्टींवरून माय लेखींचं गमत असतं. बर बर हॅलो हॅलो लहानपणापासून माय लेखींचं थोड्या थोड्या गोष्टीवरून जमत नसतं. बर थोड्या थोड्या गोष्टीवर हसणं रडणं खिदळणं सर्व काही चालत असतं. बर 2च मिनिटात भांडण 2च मिनिटात खुशी देणं खुशमध्ये राहणं रडत राहणं असं माय लेखींचं नातं असतं. बर ज्यावेळेस मुलीचं लग्न होते त्यावेळेस आईची अवस्था काय होते. ती माझी आई रडते ती माझी आई ती माझी आई रडते पदराला धरून ती माझी आई रडते पदराला धरून आणि हरण माझी लहानपणापासून आपला बाप आपले वडील मुलीचा लाड करतो. इतके लाड करतो की कुठल्याच गोष्टीचं मुलीला कमी पडू नये याची काळजी घेतो. मुलीच्या डोळ्यात कधी पाणी बघू शकत नाही असा हा बाप असतो. त्याचं खूप प्रेम असतं मुलीवर. तसं सगळ्याच लेकरांवर असतं पण मुलीवर जास्त असतं. अशा सगळ्या लाड हात पुरवत खुशमध्ये मुलीला ठेवत असतो. असं करता करता मुलीचं लग्न जमतं. लग्नात तर काहीच कमी पडू देत नाही. हर एक गोष्ट आपल्या मुलीच्या सुखासाठी घेऊन येत असतो. कुठलीच गोष्ट कमी पडू नये आपल्या मुलीला कोणी काय बोलू नये याची काळजी घेत असतो. आणि एवढं सगळं झाल्यानंतर लग्न लागतं. लग्न लागल्यानंतर सगळे शांत वातावरण होतं. तेव्हा बापाची अवस्था काय होते ते सांगतो. ती माझा बाप रडते ती माझा बाप ती माझा बाप रडते मंडपाला धरून ती माझा बाप रडते मंडपाला धरून माझं हृदयामधलं काय बहीण भावनाचं सारखं जमत नसतं. थोड्या थोड्या गोष्टीवरून भांडण होतं. रडवणं खेदणं हसणं या गोष्टी चालतच असतात. ते लग्न होईपर्यंत ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं त्यावेळेस भावाची अवस्था ती माझा भाऊ रडते ती माझा भाव ती माझा दादा रडते गळ्यात पडून ती माझा भाऊ रडते गळ्यात पडून माझी सोन्याची भावनी
झाल्यानंतर परत आपल्या लक्षात येतं की आपण एवढा जीव लावला, कानाचं मोठं केलं, सर्व हात तर लाड पुरवले, पण शेवटी समजलं अहो ज्याची होती त्यालाच देणी. शेवटी समजते अहो ज्याची होती त्यालाच देणी. आपण लावलेली माया मुलगी तिच्या घरी असते, आई वडील आपल्या घरी असतात. एवढं झाल्यानंतर मुलगी काय म्हणते, सांग ना देवी माझ्या भावाला, तुम्ही आई माझ्या भावाला.